धन्यवाद। खरं तर आमचे हर्षदजी मडवी सर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे नवी मुंबई विभाग प्रमुख आहे आणि सातत्याने खरं तर अनेक युवा समालोचकांना खरं तर हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यामध्ये नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आज खरं तर त्यांच्याच माध्यमातून आम्हाला या ठिकाणी संधी मिळाली। त्याचबरोबर सागरजी मांडवकर असतील, त्यांचेही आम्ही विशेष आभार आणि हर्षदजी मडवी सरांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आपण स्वागत करूया सर्व क्रीडा रसिकांचं। आई एकविरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक जोडले गेलेत त्या सर्वांचं सहर्ष स्वागत करूया। कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व माजी ग्रामपंचायत सदस्य चिंचवली माननीय श्री सुनील शेळके चषक 2025 दुसरी रात्र दुसरी रजनी आणि या दुसऱ्या रजनीतील हा शेवटचा सामना सुपर 12 साठी क्रियांश 11 देवीचा पाडा ज्याने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल दुसरा संघ तो आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव। दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत। हा सामना जिंकले तर सुपर 12 मध्ये प्रवेश करतील। या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहतोय आयोजकांचा संघ स्वतः चिंचवली 11 चिंचवली संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय आणि आता या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो सुपर 12 मध्ये दाखल होईल। रोशन मात्रे बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल लोअर फुलटॉस बॉल आडव्या बॅटने स्क्वेअर लेगला बॉलला खेळून काढले आणि पहिल्या बॉलवर पॉवर प्लेच्या प्राप्त केलाय चौकार प्रतीक पाटीलच्या बॅटमधनं। प्रतीक पाटील त्याच्या समवेत आपण पाहतोय संजय पाटील चौकाराने सुरुवात केली। यावेळेस फुलटॉस बॉलला अगदी फुल टोल वसत करत ऑन साइडला मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉलला कधी तर फेकून देत असताना अक्षरशः प्रतीक पाटील खराब गोलंदाजी पाहायला मिळत असताना आपल्याला खरं तर रोशन म्हात्रे एक्सपेक्टेड नाहीये अशा पद्धतीची गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये त्याच्याकडनं करतं क्रियांश 11 देवीचा पाडा टीमला मात्र कुठेतरी लाईन लेंथ खराब झाली आणि प्रतीक पाटीलने त्याचा फायदा उचलला आणि 2 धावांवर 10 धावा तब्बल वसूल केल्यात। रोमरशॉट सामना होईल अशी आपण अपेक्षा करूया। स्लोवर ऑन बॉल टाकला कमी गती केली टप्पा मागे खेचला पुढे सरसावले प्रतीक पाटील आणि इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता। हर्षद सर वारंवार आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी गोलंदाज फलंदाज प्रत्येक चेंडू समान पद्धतीने डिलिव्हर करत नाही किंवा प्रत्येक फलंदाज प्रत्येक चेंडू त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत नाही। प्रत्येक वेळी काहीतरी नवीन करण्याचा त्याचा प्रयत्न असतो कारण 4 ते 5 षटकांचे सामने कधी कधी 3 षटकांचे सामने आपण पाहतो त्यामुळे अगदी प्रत्येक बॉलवर रन पाहिजे असतात आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक बॉलवर रन वाचवायचे असतात। खरं तर आपण सध्या आपण पाहतोय की परवाच्या दिवसापासून ISPL सुरू झालंय। खरं तर गली टू ग्लोब या टॅगलाईन खाली सध्या दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे या ठिकाणी ती स्पर्धा संपन्न होते आणि अनेक आपण पाहतोय सितारे आत्ता 3 दिवसामध्ये देखील चमकले। व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत असताना अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते स्कोर पुढे सरकतोय 11 धावा। खरं तर अमित नाईक एकटगर पहिल्याच मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार आणि 50,000 रुपये। नक्कीच ISPL ची चर्चा आपण पाहतोय। खरं तर आगरी कोळी समाजाचे खरं तर अनेक खेळाडू अमित नाईक एकटगर पहिल्या मॅच मध्ये 9 बॉल 21 3 षटकार सलग त्याने ठोकले। माजी मुंबई अमिताभ बच्चन यांचा तो संघ 50,000 रुपये सामनावीराचा पुरस्कार मिळाला। त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर विकी भोईर धारावी एक्सप्रेस नवी मुंबईचा आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय की लॉंगॉनला हा येत असताना हा चौकार त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला। फॅल्कॉन्स रायझर्स हैदराबाद टीम कडनं खेळत असताना 2 ओव्हरमध्ये 2 विकेट्स 2 धावा देऊन त्याने मिळवल्या आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर केतन म्हात्रेने अर्धशतक झळकावलं। अगदी वादळी खेळी आणि जवळजवळ त्याच्या टीमने पहिली 100 पेक्षा जास्त धावसंख्या या स्पर्धेमुळे उभारली। त्याच दरम्यान आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना
धावसंख्या जाऊन पोहोचते ते बिनबाद 16. सोळा धाबा पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. हर्षद पाटील सेकंड ओव्हरमध्ये आलाय. पहिला बॉल उडवलाय समोर. ओ खराब खराब कॉलिंग, मिस कम्युनिकेशन पूर्णपणे. असे कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. पॉवर प्ले मध्ये 16 आल्यात आणि प्रतीक पाटील सारख्या खेळाडूचा झेल तुम्हाला सोडणं खरं तर किती महागात पडेल. किंबहुना 17 धावा आपण पाहतोय धावफलकावर. 17 धावा. चान्स क्रिएट झाला, चान्स मिस केलाय देवी सपाटा टीमने. ओ आणि इथे भुर्दंड बघा, बॉल हवेत. प्रयत्न चांगले होते खरं तर लॉंगॉनला. मात्र धावा मिळतील 6. येतोय तो षटकार. यश पाटील होते बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला. अगदी भरपूर अंतर पार केलं, मात्र बॉल ट्रॅव्हल झाला 6 धावांसाठी. मिळाला षटकार. धावसंख्या 23. यावेळेस स्विंग न मिस. ही लाईन चांगली, हा टप्पा चांगला आहे. हर्षद पाटील हाताळत असताना क्रियांश 11 देवीचा पाडा. वयाच्या 17व्या वर्षी खरं तर स्वप्नातली पहिली बाईक जिंकणारा हर्षद पाटील तुम्ही पाहताय. हा बॉल अगदी कमी गतीने टाकला होता. आडव्या बॅटने खरं तर खेळण्याचा प्रयत्न होता बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. ओ चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये देखील वळला हा बॉल हर्षद पाटीलचा. षटकारानंतर 2 बॉल डॉट टाकलेत. हे सुंदर कम्मालीचं कमबॅक तुम्ही पाहताय. यावेळेस थोडासा फुलर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुढे टाकला टप्पा. यावेळेस गती प्रदान केली होती. या अगोदरच्या बॉलवर गती थोडी कमी केली होती आणि सलगचे 3 चेंडू आपण पाहतोय निर्धाव हाताळत असताना. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार, मात्र तिसरा, चौथा आणि 5वा चेंडू टाकलाय तो निर्धाव. आणि ही हर्षद पाटीलची खासियत राहिली आहे सातत्याने. आणि वन्स अगेन कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज होईल बाद. डॉट बॉलचं प्रेशर मध्ये दबावामध्ये बळी पडत असताना फलंदाज संजय पाटील बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव 1 गडी बाद 23 या धावसंख्येवर. या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 7. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या. दमदार सुरुवात केली होती खरं तर खानाव संघाने. मात्र तदनंतर हर्षद पाटील आला आणि ज्या गोष्टीसाठी तो ओळखला जातो ती गोष्ट मात्र त्याने सिद्ध करून दाखवली. 7 धावा दिल्या, 1 विकेट प्राप्त केली. सचिन मुंडे आपण पाहतोय नवीन फलंदाज. गेल्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती. मात्र या मॅच मध्ये देखील आता तशाच पद्धतीची फलंदाजी ती आवश्यक आहे. कारण सध्या आपण पाहतोय 2 ओव्हरमध्ये 23 म्हणजे येणाऱ्या 12 बॉलमध्ये किमान अजून 23 ते 25, जेणेकरून 48, 50, 55. दोन ओव्हरमध्ये 23. चिंचवली 11 चिंचवली संघ तुम्ही पाहताय सुपर 12 मध्ये दाखल झालाय. सध्या एक फोटोशूट त्यांचं तो आपल्याला पाहायला मिळतंय मुख्य व्यासपीठाच्या समोर. आयोजकांचा संघ तुम्ही पाहताय. रोहन म्हात्रे 3rd ओव्हरमध्ये सामना करतोय प्रतीक. लेटकट केलं होतं. फ्लायस्लिपचा खेळाडू आला अगदी
घडव्यांच्या जवळ आणि बॉलला उत्तमरित्या स्टॉप करत असताना एक धाव मिळत असताना या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर रोहन म्हात्रे धावसंख्या 24. तुम्ही पाहताय चिंचोली संघाचा संपूर्ण स्क्वॉड आपल्या स्क्रीनवर. सुपर 12 मध्ये दाखल झाला, 2 सामने जिंकलेत. कैलास बंटी अगदी खळखळून असतात, मनमुराद आनंद चेहऱ्यावर. यावेळी स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, आतली कडा लागली, बॉल गेला तो शॉट फाईन लेगला. धाव मिळाली 1. दोन्ही चेंडू रोहनचे आपण जर पाहिले तर दोन्ही बॉलवर अगदी सिंगल धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. स्कोर झाला तो 25-25. आणि दुसरा आणि तिसरं षटक आपण पाहतोय अगदी इकॉनॉमिकल पाहायला मिळाले आतापर्यंत तरी. या ओव्हरमध्ये देखील रोहन म्हात्रेने दोन्ही चेंडूवर आपण पाहतोय की चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन दर्शवलं, जेणेकरून बॅट्समनला जास्त हावी होऊ द्यायचं नाही आपल्यावर, किंबहुना बॅट्समनला सेट होऊ द्यायचं नाहीये हा प्रयत्न. यावेळेस खुलवट टप्प्याचा बॉल होता, लॉफ केलाय. ओ लॉंग ऑफला खराब फिल्डिंग पाहायला मिळते त्या ठिकाणी. राज मात्रे चुकी झाली. अगदी हळवार पद्धतीने करता ड्राईव्ह केला होता, पकडणं आवश्यक होतं. तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहताय, हो जजमेंट थोडं चुकलं, नंतर थोडे स्किड झाले. कारण काही ठिकाणी हर्षद सर क्रीडांगण पाहिलं तर थोडंसं वर खाली आहे किंचित 1%. त्यामुळे थोडंसं जसं मगाशी ते कव्हरला आपण पाहिलं होतं, कारण शर्तींचा आपण पाहतोय बैलगाडा शर्तीचा समारोप या क्रीडांगणावर होत असतो, त्यामुळे थोडंसं 19-20 आहे. आणि त्यामुळेच आपण जर पाहिलं की हा चौकार आला, स्कोर पुढे सरकला 29-29, लॉस ऑफ 1 विकेट. चला चेंडू नसेल तर आपण दुसरा चेंडू देऊया, मैदानाच्या आतमध्ये खेळ थांबता कामा नाही. चला दुसरा चेंडू द्या, 2 चॉईस केले असतील. चला आहे, पंचांकडे आहे, दुसरा चेंडू घ्या, आपणच चॉईस केलेला आहे, त्यामुळे मॅचला लगेच सुरुवात करा. 29-1. या ओव्हरमध्ये 3 चेंडू झालेत, 6 धावा. पहिल्या 2 बॉलवर सिंगल, त्यानंतर आला तो हा चौकार, जिथे थोडासा खराब फिल्डिंगचा भुर्दंड भोगावा लागला क्रियांश 11 देवीचा पाडा टीमला. मात्र सुपर 12 साठी तुम्ही लढत खेळताय, त्यामुळे तुमच्या खेळाचा दर्जा हा उंचावला पाहिजे, आता स्टँडर्ड अगदी वरचा पाहिजे. अशा धावा तुम्हाला वाचवता आल्या पाहिजे. वेगवान बॉल होता, अगदी ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा फिल्डर लॉंग आला अगदी स्ट्रेट मध्ये, आवश्यकता नव्हती दुसऱ्या धावेची. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे सचिन मुंडे. दुसरा धक्का आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव टीमला लागेल. 1 धाव तर पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न करत असताना बाद झाला तो सचिन मुंडे. 1 या धावसंख्येवर 1 चेंडूंचा सामना त्याने केला आणि तो बाद झालाय. न्यू बॅटर योगेश पाटील. स्कोर पुढे सरकेल 30 धावा, 30-2. या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिलं सत्र तुम्ही पाहताय, सुपर 12 साठी सुरू असलेला थरार तुम्ही अनुभवताय, आणि इथे मात्र आता सर्वोत्तम खेळ साकारावा लागणार आहे दोन्ही संघातील खेळाडूंना. प्रतीक पाटील बॅकफुटवरनं क्रॉस बॅटेड फटका होता, अगदी मिडल नाही झाला बॉल, मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते मिड विकेटला. राकेश पाटील प्रचंड वेगाने बॉलवर गेले आणि आपल्या टीमसाठी धावा वाचवत असताना स्कोर 31, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि तिसऱ्या षटकातील अंतिमचा चेंडू. रोहन 5 चेंडू हाताळलेत, 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, अजूनही विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. बघूया शेवटच्या बॉलवर तरी विकेट प्राप्त करतील का. समोर आहे योगेश पाटील. डावकऱ्याचे गोलंदाज ओव्हर द विकेट आले होते, फ्लाय स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झाला. शेवटच्या बॉलवर आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली योगेश पाटीलने, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. 3 षटकांचा केस समाप्त झाल्यानंतर 32 धावा, 2 विकेट्स गमावत असताना आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव आपल्याला पाहायला मिळत आहे. अंतिमचं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 2 वाजून हर्षद सर 56 मिनिटं होतात. खरं तर आज भरपूर आपण अतिरिक्त वेळ मला वाटतं ह्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, खर्च करण्यात आला. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय हळूहळू कमी झाली या क्रीडांगणावर. मात्र युट्यूबवर एकवेरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेलेले आहेत अजूनही.
शेवटचं षटक. कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व माननीय श्री सुनीलजी शेळके चषक 2025. आकाश पाटील स्वागत षटकामध्ये सामना करतो. योगेश पाटील 1 बॉल 1. प्रतीक पाटील 11 बॉल 23 आणि तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे. त्याचा स्ट्राईकवर येणं खूप महत्वाचं राहील खानाव टीमच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा लॉफ केलाय ऑन साइडला. खेळाडू आहे 1 बाउन्स. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. सिंगल मिळणार. स्कोर पुढे सरकणार. 33 धावा 33 लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि आता प्रतीक पाटील बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राईकवर आलेला पाहायला मिळाला आपल्याला. तिथे 2 धावांचा काढण्याचा प्रयत्न. सचिन मुंडे रनआउट झाला. त्यानंतर स्ट्राईक पासून थोडा वंचित राहिला आणि आता वन्स अगेन स्ट्रायकिंग एंडवर. पंचांकडे अपील. मात्र स्क्वेअर लेग पंच आणि मुख्य पंच दोघांनी एकत्र इशारा केला की पायाला बॉल लागला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नाही. दोघांनी इशारा केला पायाला लागले बॉल. हे ऑब्झर्वेशन तुम्ही पाहताय. हे काय अगदी क्लिअर दिसतंय. खरं तर नामांकित पंच खरं तर सातत्याने आपण पाहतो या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेत. सत्यवांजी काकडे सर, सँडी पालकर सर, सुनील तांडेल सर यांना तुम्ही पाहताय. त्रिमूर्ती हो राऊंड द विकेट चेंडू डिलिव्हर करतायत आपण पाहतोय गोलंदाज. हाई बॉल खोलवर टप्प्याचा. स्क्वेअर लेगचा खेळाडू अगदी वेगाने आला. अगदी बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू लागला. अगदी क्रीजमध्ये घुसले होते फलंदाज प्रतीक पाटील. काही वेळेला आपण पाहिलं हर्षद सर असं बऱ्याच वेळेला होतं की इन्फॉर्म फलंदाज जो चांगले रन्स बनवतोय तो नॉन स्ट्राईकवर जास्त वेळ राहिला ना पुन्हा स्ट्राईकवर आला तर व्यवस्थित बॅटवर बॉल त्याच्या कनेक्ट होत नाही लवकर. कधी कधी होतोय. तर बऱ्याच वेळेला असं पाहायला मिळतं की थोडासा संघर्ष त्याचा पाहायला मिळतो. त्यानंतर 34 धावा स्कोर कार्डवर आहेत. हो इथे अप्रतिम अप्रतिम चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. स्लॉगचं षटक आकाश पाटीलच्या नावावर राहिलंय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 34ला 2 आहेत. 2च धावा आतापर्यंत दिल्यात या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये. तो आकाश पाटीलने राऊंड द विकेट आणि सातत्याने आपण पाहतोय मारा करतोय. योगेश पाटील वन्स अगेन 3 बॉल 2 वर खेळत असताना यावेळेस शफल झाले. इम्प्रोवाइज केलं आणि बॉलला खेळून काढलाय ते फाईन लेग एरियामध्ये. चांगला इम्प्रोव्हायझेशनल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत असताना योगेश पाटीलच्या माध्यमातून गरजेचं होतं कारण बराच वेळ चौकार षटकार येत नव्हते. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. 93 चौकार 76 षटकार शफल झाले आणि बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता. अगदी परफेक्ट कनेक्ट केलं. खेळाडू होते मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या झाली ती 38 धावा 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला खेळाडू गेले होते चेंडू आणण्यासाठी त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. 38 धावा झाल्यात आणि शेवटचा बॉल इथे येणं बाकी आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू आपल्याला इथे पाहायला मिळेल. 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला थोडं आपण घाई करूया. मॅचला गती द्या. बरोबर 3 वाजले एक्झॅक्टली 3.00. शेवटचा बॉल कनेक्ट झालाय. चांगला प्रयत्न होता एका हाताने अडवण्याचा राकेश पाटील मात्र बॉल डायरेक्ट गेलाय हाताला लागून सीमारेषेच्या बाहेर. आणि आमचे संदेश शेळके सांगत होते शेवटच्या बॉलवर षटकार येईल सर आणि आलाय. चांगलं प्रेडिक्शन संदेशजी. हाताला बॉल लागला आणि सीमारेषेच्या बाहेर डायरेक्ट गेलाय. 44 धावा धावफलकावर आहेत आणि 45चं लक्ष असणार आहे क्रियांश 11 देवी सपाडा या टीम समोर जर त्यांना दाखल व्हायचंय ते सुपर 12 मध्ये. तर आम्ही मात्र इथे आजच्या रजनीमध्ये थांबतोय. पुन्हा एकदा आम्ही कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक आणि माननीय सदस्य माजी सदस्य चिंचोली ग्रामपंचायत श्री सुनील शेळके चषक 2025 संपूर्ण आयोजन कमिटी मुख्य आयोजक बंटी शेळके अमरजी शेळके यांचं विशेष आभार व्यक्त करतो. आमचे मित्र सागरजी मांडवकर सर त्याचबरोबर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे नवी मुंबई विभाग प्रमुख हर्षदजी मडवी सर यांचं मात्र या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो.
आणि आम्ही मात्र आजच्या रजनीमध्ये या ठिकाणी थांबतोय आणि उत्तरार्धामध्ये मात्र फायनल टच देण्यासाठी या मॅचला ऐकूया आपण हर्षदजी मडवी सरांचा आवाज. तत्पूर्वी आपण करूया त्यांचा सन्मान. खरं तर सातत्याने बंटी शेळके यांचे खूप जवळचे मित्र, खूप जुनी मैत्री त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा हर्षद मडवी सरांचा आपण करूया सन्मान. खरं तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तर विनायकजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण करूया हर्षदजी मडवी सरांचा शुभ सन्मान. खरं तर रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे नवी मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी सध्या पार पडत आहेत. युवा समालोचक असतील त्यांना सातत्याने व्यासपीठ कसं मिळता येईल त्यासाठी प्रयत्नशील असलेले असे हर्षदजी मडवी सर त्यांचा आपण वाहतोय सन्मान होत असताना आजच्या या रजनी क्रिकेटच्या माध्यमातून. आणि सेकंड इनिंग मध्ये मात्र पुन्हा एकदा आपल्याला त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. कोण जाईल सुपर 12 मध्ये त्याचा थरार मात्र आपल्यापर्यंत घेऊन येतील ते हर्षदजी मडवी सर. तसेच आज संपूर्ण रात्रीमध्ये आज योगेश वाघ या आदिवासी समालोचकाची आपल्याला आतुरता होती, परंतु आजारी असल्यामुळे हॉस्पिटलाइज असल्यामुळे तो या स्पर्धेमध्ये येऊ शकला नाही आणि त्याच्या जागेवरती आज आमच्या विनंतीला मान देऊन आमचे नवी मुंबईतील एक सर्वोत्तम मराठी समालोचक युवराजजी माळी सर आज आम्हाला या ठिकाणी स्पर्धेसाठी लाभले. त्याबद्दल त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती आज स्पर्धा आयोजकांच्या वतीने करीत आहोत. बंटी शेळके यांचे सासरे खरं तर विनायकजी भगत साहेबांचे शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी मात्र होत आहे. मंथन खरं तर मेवणे आहेत बंटी यांचे आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा शुभ सन्मान या ठिकाणी मात्र पूर्ण होत आहे. खूप खूप धन्यवाद आपण देखील केलेल्या सहकार्याबद्दल. जाऊया मॅचकडे आपण. यश पाटील ऑन स्ट्राईक, टार्गेट 45 धावांचं. इथे देखील आपण पाहू शकता पहिला बॉल मिड ऑफ कडे, चांगली फिल्डिंग आणि एका धावेने सुरुवात झाली आहे. पायावरचा बॉल ऑन साइडला उडवलाय आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. अंपायर सिग्नल चेक करू इच्छित आहेत आणि संदेश सुद्धा सांगतात की या 4 आहेत. चौकार जितेश याच्या बॅटमधून निघाला हा चौकार. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. क्रियांश 11 देवीचा पाडा संघ मैदानाच्या आतमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करतात. त्याचे पुरस्कर्ते सन्माननीय अविनाशजी म्हात्रे आणि सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे आणि सर्व मुलं त्यांना अगदी प्रेमाने नाना म्हणून संबोधतात आणि त्यांच्याच या पुरस्कृत केलेल्या संघामध्ये आज चांगले खेळाडू मित्र म्हणेन अगदी कमी वयाचे खेळाडू या संघामध्ये खेळतात आणि एका नवीन उमेदीने नवीन जिद्दीने मात्र जो संघ उभारलाय आज अनेक स्पर्धांमध्ये त्यांचा खेळ चांगला राहिलाय. हर्षल पाटीलचा आपण विचार केला तर डोंगराच्या पाडा स्पर्धेत त्याची स्वप्नातील दुसरी बाईक अगदी येता येता राहिली. ते स्वप्न मात्र त्याचं भंगलं, परंतु एक बाईक त्याच्या नावावरती आहे. त्यामुळे हा संघ येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणार यात तीळ मात्र शंका नाही. कारण हेच खेळाडू हे असे संघ आहेत जे अगदी कमी वयात ज्यावेळेस मात्र उभी केले जातात ना त्यावेळेस मात्र पुढे जाऊन त्यांना अ गटाची संधी प्राप्त होते आणि हे व्हायला हवं. अ गटात संघ ऑलरेडी कमी आहेत आणि अ गटात संघांची खरं तर गरज आहे.
खोला टाकला बॉल रनआउटला, चाल डायरेक्ट थ्रो केला गेलेला परंतु अगदी योग्य रीतीने बॉल हाताळता आला नाही, त्यामुळे एक धाव खर्च केली गेली. आणि टेनिस क्रिकेटमध्ये मित्र म्हणतो अ गट ब गट या गोष्टी नसायला हव्या, कारण सगळे संघ समान आहेत. आपापल्या कॅपेबिलिटीनुसार आपापल्या ताकदीनुसार संघ बनलेत, संघ घडलेत, खेळाडू घडवलेत, पॉलिश केलेत, त्यामुळे आज एवढ्या उंचीवरती हे खेळाडू खेळतात. इथे देखील पहा उडवला बॉल लॉंग ऑनच्या वरून. ओ हो, फिल्डर त्या ठिकाणी मात्र होते. नीरज या खेळाडूच्या जिद्दीला सलाम आहे, कारण मगापासून खूप चांगले प्रयत्न त्याने मात्र केलेत आपल्या संघासाठी, परंतु पहा काळजी घ्या, रेलिंग जवळ आहे, त्यामुळे उंच आपण उडी घेत असताना रेलिंगची देखील काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. षटकार आला आणि षटकाराच्या बरोबरीने टीमची टोटल 12 रन झाले आहेत. अजूनही 33 पाहिजे 20 बॉलमध्ये. 20 बॉल 33 रनची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. यश पहिल्या सामन्याचा सामनावीर देखील याच खेळाडूला मिळालाय आणि तो दाखवतोय की पहिल्या सामन्यामध्ये मला सामनावीर का मिळालाय. मला जी संधी मिळाली आहे ओपन करण्यासाठी, सलामीला येऊन ओपनिंग बॅटिंग करण्यासाठी, जो टीमने विश्वास दाखवलाय, ते विश्वासाला मला खरं ठरवायचंय या हेतूने मात्र तो बॅटिंग करतोय. बॅटची एज मागे चुकी झाली थर्ड मॅन कडून. विकेट कीपर संजय यांना बीट केलं आणि त्याच्या मागे राकेश, या दोघांकडूनही चूक झाली, ती सुधारता आली नाही, त्यामुळे आणखीन 4 धावा जोडल्या जातील टीमच्या टोटलमध्ये. एकूण वाढ आणि या चौकाराच्या बरोबरने टोटल झाली 16. अजूनही 29 पाहिजे 19 बॉलमध्ये. शेवटचा एक बॉल या ओव्हरमध्ये येणं बाकी आहे. मंगेश बॉलिंग ट्रॅक वरती. मंगेश कर्णूक. इथे बॅटचा फ्लो अगदी समोर होता, परंतु पॉइंटमध्ये बॉल जाईल, तिथून थोडासा टर्न झालाय, परंतु 2 धावा इथे मात्र पूर्ण अगदी केल्या गेल्या सहजतेने. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 18, येणारे 18 बॉल आणि 27 धाव्यांची गरज. 18 बॉल 27 असा सामना काहीसा खुला झालाय, परंतु आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स खानाव टीम, या टीमकडे गोलंदाजांचा भरणा आहे. शेवटपर्यंत हा संघ हार मानणारा नाहीये. जितेशला फार संधी मिळाली नाही. 2 बॉल तो खेळला, 5 धावा त्याने मात्र उभ्या केल्यात. तर यशसाठी सुवर्ण संधी आली. दर्शनजी दुर्गे आणि प्रेम राठोड या मान्यवरांकडून सलग 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज यशसाठी सुवर्ण संधी असणार आहे. त्यामुळे पाहूया यश काय करतो या मॅचमध्ये. 1000कडे जाणं पसंत करेल की टीमच्या विजयाकडे, हा मात्र प्रश्न आहे. बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये योगेश पाटीलला संधी मिळाली आहे. ऑन टू द बॉलिंग मार्क, ओव्हर द विकेट, राईट हँडेड बॉलर. पंच सुनील तांडेल सर अगदी नजरा रोखून आहेत खेळपट्टीवरती. फिटनेस खूप चांगला ठेवतात सुनील तांडेल सर, या गोष्टीकडे जास्त फोकस करतात. ऑन साईडला बॉल चाललाय, लॉंग ऑनकडे थ्रो आलाय, परंतु इथून 2 धावा नाही रोखू शकत. 2 धावांच्या बरोबरीने आणि टीमची टोटल झाली 20. फिटनेसकडे ध्यान असतो, कारण 40+ क्रिकेट सुनील तांडेल सर आजही खेळतात, त्यामुळे त्यांना देखील माहिती आहे महत्त्व आहे. 1 धाव आरोग्यासाठी आणि स्वास्थ्य शरीर आयुष्य महान, हे 40+ सातत्याने ब्रीद वाक्य राहिले. 2 आल्यात पहिल्याच बॉलवरती. टीमची टोटल 20 झाली आहे. अजून 25 बनवायचे आहेत 17 मध्ये. हाफ ट्रॅकर पुल केलाय, पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. बॉल चाललाय सीमा रेखा पार, आलाय हा षटकार.
डगआउट थोडं शांतीत ठेव. खेळतोय, चांगला खेळतोय, ॲप्रिसिएशन गरजेचं, फक्त टाळ्यांचा प्रतिसाद द्या. सोळा बॉलमध्ये आता 19 पाहिजे. क्रियांश 11 देवी सापाडा टीम मॅच अगदी जवळ आणून सोडली या दोन्ही ओपनर बॅटरनी. विकेट अद्यापही एकही मिळालेली नाहीये आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स खानाव टीमला. त्यामुळे विकेटच्या शोधात आहेत सध्या तरी खानाव संघ. विकेट मिळेल का आणि मोमेंटम शिफ्ट होईल का? इथे ऑफ स्टंप पासून बाहेर होता बॉल, परंतु अंपायर सांगतायत की कोणत्याही प्रकारची चुकी नाही. इथून देखील डॉट, चांगली कमबॅक करण्याची संधी इथे मात्र प्राप्त झाली बॉलर योगेश पाटीलला. मात्र आपण कौतुक करूया, 3 बॉल आतापर्यंत झाले त्या ओव्हरमधले. 15 बॉलमध्ये 19 करायचे आहेत. समोर खेळलाय आणि अगदी अलॉंग कार्पेट हा बॉल खेळत असताना धावा मिळाल्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीने टीमची एकूण टोटल झाली 28. प्रत्येक बॉल मागे समीकरण बदलत चालले. येणारे 14 बॉल आणि 17 धावांची गरज. 14 बॉल 17 हे इक्वेशन आहे. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ संघ आहेत आणि इथे मात्र बॉल हवेमध्ये मिस टायमिंग. बॉलर स्वतः आलाय बॉल खाली आणि कोणतीही चूक न करता एक चांगला झेल स्वतःच्या गोलंदाजीवरती टिपत असताना योगेश पाटीलला मिळाली सफलता. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागलाय क्रियांश 11 देवीचा पाडा या संघाला. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये कॅच पाहिली. योगेशने स्वतःला सेट केलं आणि धावत जाऊन भले तो थोडा इकडे तिकडे झाला, परंतु एका स्टेबल जागेवरती उभं राहून त्याने ही कॅच पकडली आहे. उशिराने ही विकेट मिळाली आहे, परंतु पहिल्या जोडीला फोडण्यामध्ये यश आले हे महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा युवराज तर एखादी विकेट जी असते ना ती मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला दबावात आणू शकते. सामना इथे मात्र अगदी दोलायमान स्थितीमध्ये आहे. दोन्ही टीम बरोबरीत खेळ चाललेत. 13 मध्ये 17 पाहिजे. त्यामुळे मॅच कोणता संघ आपल्या बाजूने घेऊन जाईल हे सांगणं थोडं कठीण आहे. रात्रीचे जवळजवळ 3:15 वाजलेत. एक्झॅक्टली 3:15. अजूनही मला वाटतंय शेवटची 10 मिनिटं आपल्याला वाट पाहावी लागणार आहे सामना संपण्यासाठी. इथे देखील पहा, चांगला बॉल रिलीज केला आणि डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. कमबॅक होते. यस, पाण्याची मागणी होती. आणि हे पहा चिंचवलीवाले स्क्रीनवरती. तुम्हाला कुठं दिसणार? LCD स्क्रीन थोडी आपल्याकडे, आम्ही बघतोय. संजय शेळके थोडी खरं तर झोप आली आहे आणि सुपर 12 मध्ये पोचलेत. घरी जाऊन झोपा, आता काही टेन्शन नाहीये. सिनियर वर्सेस ज्युनियर सकाळी 7ला या आता खेळायला. आणि दोघात काय ठेवणार? दोघात बाईक ठेवायची का? कोंबड्या बकऱ्याच्या मॅची झाल्या पाहिजे आपल्या, कारण ती परंपरा आहे. पूर्वी काही नव्हतं. हां, हे होळीमध्ये आता फॅशन निघाली आहे. पूर्वी 95च्या अगोदरचा काळ पाहिला ना तर केवळ एका बकऱ्यासाठी आणि 5 कोंबड्यांसाठी लोक 12-12, 15-15 किलोमीटर पायी चालत जायचे खेळाडू. आणि ती जी मजा होती ना ती खूप वेगळी होती. कदाचित आपला जन्म पण नव्हता त्यावेळचा. त्यामुळे त्या गोष्टी ऐकायला खूप छान वाटतात. आणि आताच्या मुलांना सगळं काही मिळालंय. आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतील. अगदी थाटामध्ये जो थाट राजांच्या 16व्या शतकामध्ये आपणास पाहावयास मिळत होता, आजही त्याच थाटामध्ये राजे आजही आपल्या मनामध्ये आहेत. हे मात्र विसरून चालणार नाही, कारण गोरगरिबांचा कैवारी, शेतकऱ्यांचे दैवत आणि सातत्याने या संपूर्ण
महाराष्ट्रामध्ये हिंदू राष्ट्र या संपूर्ण भारताला कसं बनवता येईल याकडे मात्र स्वतःचं जीवन ज्यांनी अर्पण केलं हे आमचे राजे शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज. या स्पर्धेचं खरं तर हे आकर्षण केंद्रबिंदू बनलं, कारण या स्पर्धेत ही मूर्ती जी आहे ना ती प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेते. मगाशी आमचे खरं तर घरत भाई आमचे ते देखील बोलले की स्पर्धा तर एक नंबर आहे, परंतु स्पर्धेपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांना जाम आवडली. कारण त्यांनी सांगितलं की आम्ही कुठेतरी बऱ्याच ठिकाणी स्पर्धांना जातो, पण एवढी मोठी मूर्ती कधी बघितली नाही. हे चिंचवलीमध्ये होऊ शकतं आणि त्यातही बंटी शेळकेचं दिमाग खूप वेगळा चालतो. फार्म हाऊस ग्रुपवरती देखील त्याचा दिमाग खूप चालतो. यश यावेळेस मात्र आहे. सामना अजूनही चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल आलाय डॉट. इथे पहा काय फटका आहे, जबरदस्त यार, सुपर. मागच्याही मॅच मध्ये असाच प्रयत्न यशने केला होता आणि त्यामध्ये त्याला यश आलेलं आणि इथेही यश आलंय. चौकार मिळालाय, 4 रन आणि या 4च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आतापर्यंत 32. या आकड्यावरती येणार 10 बॉल आणि 13 धावींची गरज. 10 बॉलमध्ये 13 पाहिजे. अगदी विकेटच्या मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिला. संदेश शेळके आणि त्यांची संपूर्ण एकविरा इव्हेंट्स लाईव्हची टीम सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आज त्यांचाच बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. नुकतीच तोंडरेची स्पर्धा संपन्न झाली, त्यामध्ये देखील त्यांनी तब्बल 4 कॅमेऱ्यांसहित ती स्पर्धा कव्हर केली. या स्पर्धेमध्ये 3 कॅमेरे, परंतु अतिशय चांगलं क्वालिटी वर्क. इतर रिव्हर्स स्विच इट आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. काय सांगतील आमचे प्रेक्षक त्या ठिकाणी हे मात्र पाहायचंय. प्रेक्षकांचा इशारा हा सर्वोत्तम इशारा आणि इशारा आलाय 6 रन षटकार. आणि आता देवीचा पाडा वासी सांगत असतील आमचं नाणं खणखणीत वाजतंय. षटकार आहे, क्या बात आहे, षटकार आहे. आणि मला छोटा उस्मान का म्हटलं जातं याचं एक मात्र ज्वलंत उदाहरण या फटक्याने दिलंय. 7 मध्ये 9 पाहिजे, 9 बॉल मध्ये 7 पाहिजे, माफ करा, 9 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता आहे. 1 मॅन शो. 7 बॉल मध्ये 23 वरती खेळतोय यश. अजूनही या ठिकाणी मात्र मॅच बॉलची प्रतीक्षा होती आणि तो मॅच बॉल पुन्हा आलाय. कडाक्याची थंडी मित्रमंडळ गुलाबी थंडीपेक्षाही पुढे निघाली. टेम्परेचर आपण पाहू शकताय साधारणतः 17च्या आसपास टेम्परेचर आज आहे आणि आज हा खेळाडू कक्ष आमचा देखील आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला फटका. फिल्डर आहे त्याच्याकडून चूक झाली आहे प्रतीक आणि या चुकीला माफी नाहीये. रन मिळतील आणखीन 4. टीमची टोटल झाली या 4च्या मदतीने 42. आता येणारे बॉल 8 आणि धावा हव्या आहेत 3. 8 बॉल 3. इथे देखील बॉल हलक्या हाताने फक्त ढकललाय बॉलला. एक डाव पूर्ण केले, दुसरीचा कॉल दिलाय आणि स्कोर झालाय लेवल. आणि एका धावेची इथून मात्र अजूनही प्रतीक्षा आहे. 7 बॉल मध्ये 1 रन इथे बनवायचे आहे आणि निराश हताश सचिन मुंडे आणि त्याचबरोबर संजय पाटील थोडेसे नाराज असतील या स्वतःच्याच परफॉर्मन्सवरती, कारण जेवढ्या हव्या होत्या तेवढ्या धावा तर त्यांना मिळाल्या, परंतु तरी देखील ड्रीम चेसिंग आपण पाहतो ना, खेळाडू कक्ष आपण पाहताय संपूर्णपणे तयार आहेत आणि इथे सामना जिंकलाय क्रियांश 11 देवीचा पाडा टीम. चालली आहे अंतिम 12 मध्ये. मनपूर्वक अभिनंदन टीमचं आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. येस 100% जाऊया आपण सामनावीर आणि या सामनावीरासहित आपण आजची रात्र इथे मात्र समाप्त करूया. चौकार आला शेवटच्या बॉलवरती आणि आज खरं तर
आम्हाला संधी दिली या स्पर्धेसाठी, त्याबद्दल मी स्पर्धेचे लाडके आयोजक आमचे जवळचे मित्र बंटी शेळके आणि त्यांचे बंधू अमरदादा यांचं मी विशेषतः आभार व्यक्त करतो. आणि आभार व्यक्त करतो आमचे सागरजी मांडवकर, या निरेधुंद्रे विभागाचा किंग येतो, आम्ही त्याला नेहमीच म्हणतो. कारण प्रत्येक पाहुण्याचं एक यथोचितरित्या मित्र म्हणेन माहिती ठेवणारा तो समालोचक. आणि ते पहा विनिंग मुवमेंट इथे सेलिब्रेट करत असताना यशला आपण या ठिकाणी पाहिलं. आणि या बॅटला मात्र चुंबन घेऊन त्याने या स्पर्धेची आजच्या दिवसाची, आजच्या रात्रीची ही शेवट केली. अभिनंदन टीम क्रियांश 11 देवीचा पाडा आणि अभिनंदन पुढील वाटचालीसाठी. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक टीम. आई गावदेवी, आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव आणि सामनावीर या मॅच मध्ये नन ऑफ द अनदर मिस्टर यश पाटील, बॅक टू बॅक सेकंड मॅन ऑफ द मॅच. यश पाटील याला मात्र मिळेल आणि हे सामना